देवदत्त त्याच्या मागे गेला. म्हणाला, थांब भगदत्ता, थांब. काय रे? पूर्वी तुझ्या कार्याबद्दल तू मला वचन दिलं होतंस. मागशील ती दक्षिणा देईन म्हणून मला म्हणाला होतास, आठवतं? पण त्याचं आता काय? मला दक्षिणा हवी आहे. देणार? मी मागेन ती. हे काय विचारणं झालं? मग ही दस्युकन्या मला दक्षिणा म्हणून दे. काय? हिला दासी म्हणून स्वीकारणार? भ्रष्ट होणार? देवव्रत काही बोलला नाही. नीलमला आपल्या ताब्यात घेतले. तिचा हात धरून तिला नदीकिनारी आणले आणि सांगितले, नीलम, तू स्वतंत्र आहेस. जा, आपल्या गावी जा आणि सुखी हो. नीलमच्या डोळ्यात पाणी आले. तिच्यासाठी एवढा त्याग करण्यात तिला आजपर्यंत कोणीच भेटले नव्हते. त्या मायेने प्रेमाने ते चिंब भिजली होती. ती त्याला सोडून जायला तयार होईना. तुम्हाला सोडून मी आता कुठेही जाणार नाही. तुम्ही माझे देव आहात, असे तिने मनापासून सांगितले. पण तिला जवळ ठेवणे कसे अशक्य आहे. तिला मुक्त करण्यासाठी लोकदृष्ट्या मी कसा हीन ठरतो आहे हे त्याने समजावून सांगितले. मोठ्या कष्टाने आणि अपार प्रयत्नाने त्याने तिचे मन वळवले. तिने नदीत उडी टाकली. पोहत पहिले तीर गाठले. ती तिच्या गावाच्या दिशेने जाऊ लागल्याचे देवव्रताने डोळ्यांनी पाहिले आणि जड अंतकरणाने तो परत फिरला. नीलमनेही पाहिले, तो परत फिरला आहे. ती गावात गेलीच नाही. मनाशी काही एक विचार करून तिने पुन्हा पाण्यात उडी मारली. मासळीसारखी पोहती परत आली. ते अरण्य तिच्या पूर्ण माहितीचे असल्याने ती देवव्रताच्या मागोमाग राहू लागली, त्याच्या छायेप्रमाणे, प्रियेप्रमाणे. नीलमला पळवून गेल्यानंतर दस्युसंघही संतापला होता. तिला सोडवून आणण्याचा ते प्रयत्न करीत होते. त्यातून नीलम त्या संघातली सुंदर तरुणी. दस्युसंघाच्या प्रमुखाच्या मुलाचे तिच्यावर प्रेम. त्यामुळे तिला सोडवून आणण्यात तो सर्वात पुढे होता. दिवसा युद्ध करणे शक्य नव्हते, कारण आर्यांच्या धनुर्विद्येला ते घाबरत असत. म्हणून त्यांनी रात्रीची वेळ निवडली. मध्यरात्र होत आली. अनेक दस्युवीर कमरेला कोयते बांधून नदीतीरी आले. नदी पार करून आर्यांच्या तळावर गेले. पहाऱ्यासाठी काही आर्य जागे होते. जवळ पंचाग्री धडपडत होते. दस्यूंनी इतका अचानक आणि मोठा हल्ला केला की त्यांना काही कळायच्या आतच ते कापले जात होते. काहींच्या अग्नीत आहुती पडत होत्या. या सगळ्यात प्रमुखाच्या मुलाचा आवेश विलक्षण होता. जणू संहारक रुद्रच त्याच्या अंगात शिरला होता. त्याने 4-5 जणांना कापून काढले होते. 2-3 फरफट्यात आणून अग्निकुंडात टाकले होते. त्याचा तो आवेश पाहून आर्यांची दातखिळ बसली होती. संपूर्ण आर्यसंघच त्याच्या त्या हल्ल्यात संपत आला होता. नीलम हे सारं पाहत होती. पुढे आणखी काय घडणार याची तिला कल्पना आली. देवव्रताचे कुटीर एका बाजूच्या झाडे दडलेले होते. तिने लपत-छपत पण पळतच देवव्रताचे कुटीर गाठले. तो आपल्या झोपडीबाहेर पहारा करीत होता. घाबऱ्या पळत आणि अवेळी आलेल्या नीलमला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तो म्हणाला, तू? आणि आत्ता अशा मध्यरात्री? हो. चला आधी. अगं पण कुठे? आणि एवढी घाबरलीस कशाने? तुम्ही आधी माझ्याबरोबर चला, नाहीतर तुमचं रक्षण होणार नाही. आमच्या लोकांनी तुमच्या यैर्याचा संहार केला आहे. चला आधी. त्याचा तिच्या सांगण्यावर विश्वास बसेना. तो झाडावर चढला. पाहिलं, गोष्ट खरी होती. तो उतरला. नीलमला म्हणाला, नीलम, तुझं खरं आहे, पण मी कसा येणार? का? नाहीतर तुम्ही वाचणार नाही. मी एकटा नाही. त्याने आत संकेत केला. हातातली मशाल त्याने आतल्या बाजूला केली. आत एक सुंदर स्त्री गाढ झोपली होती. तिचे लावण्य पाहून नीलमही थक्क झाली. देवव्रत म्हणाला, ही इथंच ठेवून मी कसा जाऊ? तिने क्षणभर विचार केला. म्हणाली, आपण हिलाही घेऊन जाऊ, पण आता थोडा वेळ इथं राहणंही धोक्याचं आहे. ती आत गेली. तिने त्या तरुणीला उचलले. देवव्रताला मागोमाग यायला सांगून ती झपाट्याने आडवाटेला लागली. मोहिनी घातल्याप्रमाणे देवव्रत तिच्या मागोमाग जात होता. त्या दिवशीच्या त्या भयंकर संहारात ती फक्त 2च माणसे वाचली. नीलमच्या प्रसंगावधानामुळे की तिच्या देवव्रतावरच्या शुद्ध सात्विक प्रेमामुळे. देवव्रत आणि त्याच्याबरोबर असणारी ती तरुणी, ऋता तिचे नाव, दोघंही नीलमच्या घरी राहिले. तिच्या सांगण्यावरून दोघांनाही जीवदान मिळाले होते. स्वातंत्र्यही देण्यात आले होते. या घटनेला कितीतरी काळ उलटला. दस्युसंघातही बदल झाले. त्यांचा प्रमुख पल्लीपती मृत्यू पावला. अतिबलवान म्हणून पल्लीपती झाला. सर्वाधिकार त्याच्याकडे आले. त्याही काळात त्याची नीलमवरची निष्ठा कायम होती. तिला खुश करण्याचा तो सारखा प्रयत्न करी. एकही संधी तो वाया घालवीत नसे. ती मात्र त्याला शक्यतो टाळत असे. त्याच्याशी विवाह करावा अशी कल्पनाही कधी तिच्या मनात येत नव्हती. ऋता ही पर्णकुटीत राही. दस्यूपासून तिचं संरक्षण करणं हे देवव्रताला दिवसेंदिवस कठीण होत होते. नीलमला आर्यांनी पळवून नेल्याची आठवण पूर्णपणे विझली नव्हती. म्हणूनच
ऋताचं रक्षण करणं अवघड होतं. ती कुणाशीही बोलत नसे. त्यांची भाषा शिकण्याचाही तिने प्रयत्न केला नाही. त्यांच्या स्त्रियात देखील ती मिसळेना. बोलली तर फक्त देवव्रताशी. तो एकटाच आर्य तेथे होता. तिचंही त्याच्यावर प्रेम होते.